सोलापूर जिल्ह्याचा राजकीयदृष्ट्या आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज अनेक मातब्बर नेते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मी आता पंढरपूरमधल्या टिळक स्मारक या मैदानावर आहे. आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन भगीरथदादा भालके, तसेच भैरनाथ शुगरचे चेअरमॅन अनिलदादा सावंत आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके आणि त्यासोबत अनेक मातब्बर राजकीय नेते देखील शिवसेना शिंदे गटामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी तुम्ही माझ्या पाठीमागे असणाऱ्या या टिळक स्मारक मैदानावर बघू शकता. खरं तर टिळक स्मारक मैदानावर हा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. खरं तर पंढरपूरच्या राजकीयदृष्ट्या हा अतिशय निर्णय महत्त्वाचा असणार आहे आणि हे राजकीय गणित अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि या निर्णयाकडे किंवा या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना तेवढी बळकट आली होतीच, पण त्यासोबतच भगीरथदा भालके यांचे ताकद वाढल्यामुळे ती आणखीनच बळकट होईल असं देखील अनेक राजकीय नेत्यांकडून त्या ठिकाणी बोललं जात आहे. मोठी गर्दी या भागामध्ये होईल अशी चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर मंगळवेढचा संपूर्ण भाग असेल. भारतनानांवर प्रेम करणारा किंवा भगीरथ दादावर प्रेम करणारा मंगळवेढचा पूर्ण भाग या ठिकाणी येणार आहे. भारतनाना भालके यांचा बालेकिल्ला हा मंगळवेढा भाग मानला जातो आणि खरं तर त्या भागातून अनेक लोक आता पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी यायला लागलेले आहेत. त्यासोबतच संपूर्ण पंढरपूर तालुका असेल, भगीरथ भालके यांच्या आधी अगदी थोड्याशा मताने विधानसभेत झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि या कार्यकर्त्यांसाठी अशी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं चित्र आपण बघत आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे चित्र बघू शकताय. पंढरपूर तालुक्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी देखील या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. भगीरथदादा भालके यांच्या पक्षप्रवेशावर अनेक आरोप प्रत्यारोप देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेत. खरं तर त्यांच्यासोबत अजून कोण कोण नगरसेवक या भागातले असणार आहेत, म्हणजेच त्यांचे नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले कोणते नगरसेवक या ठिकाणी प्रवेश करणार हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नेमकं भगीरथदादा या प्रवेशापाठीमागे त्यांचा उद्देश काय आहे हे खरं तर त्यांच्या भाषणातून ते बोलून दाखवतीलच. त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे देखील भगीरथदादाला कोणतं आश्वासन देणार आहेत आणि त्यासाठी मोठी चर्चा काय होणार आहे का, याचं भाषण नेमकं काय असणार आहे याच्याकडे देखील आपलं लक्ष त्या ठिकाणी असणार आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा या भागामध्ये होती ती म्हणजे अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशाची. खरं तर अनिल सावंत हे भैरनाथ शुगरचे चेअरमॅन आहेत आणि त्यांचं देखील मोठं राजकीय वलय त्यांनी स्वतः पंढरपूर आणि मंगळ या भागामध्ये सुरू केलेलं आहे. पण त्यांना देखील मांडणारा मोठा वर्ग आहे आणि असं बोललं जातं की अनिलदादा सावंत हे आधीपासूनच शिवसेनेचे काम करत होते आणि त्यांनी ऐन संधीचं सोनं करत या ठिकाणी आज भगीरथदा सोबत त्यांचा देखील मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावर होणार आहे. खरं तर आपलं देखील महाराष्ट्र माझा म्हणून या प्रवेशाकडे लक्ष असणारच आहे. संपूर्ण लाईव्ह अपडेट तुम्हाला आपल्या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण देतच राहू. पण तत्पूर्वी हा भगीरथदादांचा जो पक्षप्रवेश आहे, कारण दादांचे लोक किंवा चर्चा पंढरपूरच्या मतदारसंघामध्ये आहे, जे अनेक पक्षप्रवेश झाले आहेत त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पक्षप्रवेश आहे. सत्तेमध्ये येऊन आपल्या पंढरपूरचा विकास केला पाहिजे आणि सत्तेमध्ये आल्याशिवाय विकास होत नाही ही भूमिका भगीरथदादांनी बोलून दाखवल्यानंतर खरं तर हा मोठा पक्षप्रवेश आहे. पंढरपूरचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा कॅरिडॉरचा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आजच्या चर्चेत रंगलेला आहे. हे देखील तेवढं बघणं महत्त्वाचं आहे. दादा त्याबद्दल काय भूमिका घेतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर पंढरपूरमध्ये स्वतःच्या ताकदीवर, मनगटावर आणि लोकांच्या विश्वासावर ज्या नगराध्यक्ष निवडून आल्या त्या प्रवीणाताई भालके यांचा देखील खरं तर पंढरपूरमध्ये स्वतःच्या ताकदीवर, मनगटावरती आणि लोकांच्या विश्वासावरती ज्या नगराध्यक्षा निवडून आल्या त्या प्रणिताताई भालके यांचा देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्या देखील या सत्तेत आल्याशिवाय कामं होणार नाहीत आणि त्यासाठी शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहे आणि ही चर्चा या भागामध्ये रंगली जाते आहे. खरं तर हा पक्षप्रवेश ऐनवेळी झालेला नाही. या चर्चा असताना खरं तर हा विषय नगरपालिकेच्या आधीपासूनच सुरू होता अशी देखील मतदारांसंघांमध्ये काही लोकांमध्ये चर्चा आहे, कारण नगरपालिकेला शिंदे गटाने मदत केली होती अशी देखील या पंढरपूरमध्ये काही लोकांकडून बोललं जात आहे आणि त्याच्याच निमित्ताने भव्य असा पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये या ठिकाणी आपले पंढरपूरचे भगीरथ भालके, तानाजी सावंत, सौभाग्यवती नगराध्यक्षा प्रणिताताई भालके आणि बाकीचे काही लोकांचं या ठिकाणी
पक्षप्रवेश होत आहे. आपण पाहत राहा, आमच्याशी जोडले जा.